तू मंजिल की फिक्र में भटकने से डर गया, तू मंजिल की फिक्र में भटकने से डर गया, मैं रास्तों के इश्क में भटकते खुदा के घर गया. वाह. एकामागे एक दोन मुली झाली होती म्हणून खूप नातेवाईकांनी माझ्या आई वडिलांना सुद्धा की दोन मुली झाली आहेत तर फक्त मुली होणार, मुलं कधी होणार, आणि ती परिस्थिती राजस्थानमध्ये त्यावेळी खूप होती. मुलगा पाहिजेच पाहिजे. माझ्या आई वडिलांना अनेक लोकांनी सांगितले की तुम्ही तुमचे भाग्य फुटले की तुमचे दोन मुली झालेली आहे. PhD मध्येच ज्युनियर इंजिनियर माझे वडील होते, त्यांचे मित्र सुद्धा होते. त्याने असेच गप्पा मारताना सांगितले होते की जरी मुलगा मुलगी झाले तर आपण संबंधी होणार. लहानपणामध्ये मी वर्तमानपत्रात लिहिण्याची सुरुवात केली होती तर अनेकदा माझी पत्रकार बनण्याची इच्छा होती. प्रेग्नन्सीमध्ये इनफॅक्ट मी UPSCची तयारी करून UPSC क्लिअर केलेली आहे. मला सांगण्यास खूप आनंद आहे की माझ्या UPSC फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर झाला होता. 4-5 वर्षामध्ये मी 20 शोज केलेले आहे. मुंबई, दिल्ली, जयपूर, अहमदाबाद. सपने वो नहीं जो हम सोते हुए देखते हैं, सपने वो है जो हमें सोने ही ना दे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची ही ओळ. मला असं वाटतं आजच्या भागातल्या आपल्या सखीला ती अगदी चपखल बसणारी आहे आणि ही ओळ साक्षात जगणारी आजची ही आपली सखी आहे. राजस्थानच्या एका सामाजिक रूढींनी जखडलेल्या अशा छोट्या गावी झालेला जन्म, त्याच्यानंतर अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये आलेलं अपयश आणि त्या अपयशावर जिद्दीच्या बळावर, यशाच्या बळावर जिंकलेलं ते आभाळ, त्यात कलेची साथ, असा ज्यांचा प्रवास आहे, अशी ज्यांची कथा आहे, अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट यांच्या डायरेक्टर निधी चौधरी मॅम आपल्या बरोबर आहेत. मॅम, लोकमत सखीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. थँक्यू, धन्यवाद. लोकमत सखीच्या आजच्या या एपिसोडमध्ये आपण स्त्री शक्तीचा जागर करतोय मॅम, आणि अर्थातच तुमचं कार्यकर्तृत्व अफाट आहे. सो त्यासाठी आपले जे गिफ्टिंग पार्टनर आहेत ऊर्जा बॅग्स, यांच्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट मी देऊ इच्छिते. तर मॅमना आपण ही ऊर्जा बॅग यांच्यातर्फे हे छोटंसं गिफ्ट देतोय. तर मॅम, आपण आपल्या मी म्हणेन गप्पांना सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला विचारते, तुमचा आपला हा जो प्रवास आहे, मग ती कलात्मक तुमचा प्रवास असेल किंवा शैक्षणिक स्तरावरचा तुमचा प्रवास असेल, तो सगळा आपण जाणून घेणार आहोत. पण राजस्थानच्या एका छोट्या गावातला तुमचा जन्म, जिथे सामाजिक रूढी परंपरा मुलींच्या बाबतीत खूप वेगळ्या होत्या, अशा गावातून निघून आज एवढी मोठी गवसणी तुम्ही घातलेली आहे. स्वतःच्या प्रवासाकडे बघून कसं वाटतंय? आत्तापर्यंतचा जे प्रवास आहे अनेकदा स्वप्नासारखा वाटते. राजस्थानमध्ये कठौती गावामध्ये माझा जन्म झाला होता आणि 1984ची परिस्थिती पाहताना मी जे हे प्रवास गाडलेला आहे ते खूप समाधानी आहे आणि कृतज्ञसुद्धा आहे. आईवडिलांबद्दल, मित्रांबद्दल, कॉलेजचे शिक्षकांबद्दल, ज्यांनी माझ्यामध्ये विश्वास दाखवला होता आणि आत्तापर्यंत माझ्या समवेत जे कोणी जुळलेले आहेत, ज्यांनी मला समर्थन केलं किंवा ज्यांनी मला साथ दिला जीवनाच्या उतार चढावामध्ये, त्यांच्या सगळ्यांबद्दल खूप कृतज्ञ आहे. सगळ्यांनाच आपण हा प्रश्न विचारतो मॅम की बाळाचे पाय पाळण्यात दिसत असतात. तसं तुम्हाला पण वाटलं होतं का लहानपणी की आपल्याला IAS ऑफिसरच बनायचं आहे किंवा या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आज आपल्याला देशासाठी काहीतरी करायचंय, असं निधी चौधरी यांनी ठरवलं होतं का? असं बोलेल तर खोटं बोलेल. कारण मी लहानपणामध्ये सरकारी शाळेत शिकलेली आहे. सगळं माझं शिक्षण सरकारी शाळामध्ये झालेलं आहे. कॉलेज, युनिव्हर्सिटीसुद्धा सरकारी युनिव्हर्सिटी आणि कॉलेजमधून पासआउट झालेली आहे. लहानपणामध्ये मी वर्तमानपत्रात लिहिण्याची सुरुवात केली होती तर अनेकदा माझी पत्रकार बनण्याची इच्छा होती. आणि नंतर मी संस्कृत, राजस्थानमध्ये संस्कृत एक तृतीय भाषा म्हणून मॅन्डेटरी होती आणि माझ्या संस्कृतचे उच्चारण खूप शुद्ध होतं. आणि कधी कधी संस्कृतची न्यूज अँकर बनण्याची सुद्धा इच्छा झाली होती. तर मी अशा अजिबात सांगणार नाही की पहिल्या दिवशीच मला माहित होतं की मला IAS बनायचे, अशी परिस्थिती नव्हती. कारण आई वडिलांनी लहानपणामध्ये कॉलेजमध्ये शिकताना एक नक्कीच सांगितलं होतं, जोपर्यंत तुम्ही शिक्षणात चांगली आहात तोपर्यंत लग्नापासून लांब ठेवतो. आम्ही संघर्ष करू, आम्ही नातेवाईकांना सांगू, पण बी गुड ॲट स्टडीज. आणि म्हणून शिक्षणामध्ये सर्वात जास्त प्रयत्न करणे आणि एक जिद्द होणे की नाही मला टॉपच करायचे, मला चांगले रिझल्ट आणायचे.
पण आत्मनिर्भर होणे आणि स्वतःची ओळख निर्माण करणे हे स्वप्न सर्वदा होतं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर लोकप्रशासन माझा एक विषय होता आणि माझे प्रोफेसर नाथुराम ढाका होते. ते अनेकदा सांगायचे की तुम्ही कलेक्टर होणार एक दिवस. आणि माझ्यापैकी त्यांच्यामध्ये जास्त स्वप्न होता की तुम्ही नक्कीच UPSC करू शकते. पण मी डिडवानामधून कॉलेज केलेलं आहे. तिथे UPSCची तयारीबद्दल कुठल्याही माहोल नव्हता, कुठल्याही वातावरण नाही आणि कोचिंगसाठी सुद्धा कुठलीही सुविधा नाही. मी नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परीक्षा दिली आणि RBI मध्ये गेली होती आणि माझा तसा प्रवास लांब आहे. आणि हे स्वप्न जे कॉलेजमध्ये पाहिला होता ते RBI मध्ये जॉब केल्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये इनफॅक्ट मी UPSCची तयारी करून UPSC क्लिअर केलेली आहे. तर लहानपणाचं स्वप्न नव्हतं, पण कॉलेजमध्ये आल्यानंतर नक्कीच हे स्वप्न पाहिलं होतं. खरंय खरंय. मॅम, मी जर चुकत नसेल तर तुमच्या बालपणी तुमच्या जन्माच्या साधारण त्या वेळेसच तुमचं लग्न ठरवण्यात आलं होतं असं मला कळलंय. आणि तेव्हाची जी तुमच्या गावची परिस्थिती होती, म्हणजे जे विचार होते समाजाचे मुलींप्रती, त्याचा कुठेतरी परिणाम झाला का? आज ते म्हणतो ना की त्या जिद्दीनं लढण्यासाठी कधी कधी काही आपले जे असे काय म्हणतो ना, निंदकाचं घर असावं शेजारी, तसं जे आपल्यावर क्रिटिसिझम करतात ते कधीतरी आपल्याला एक जिद्दीसाठी बळ देऊन जातात, असं कधी झालं होतं का? तशाच आहे. कारण मी खूप माझी बहिणी माझ्यापैकी एकच वर्ष लहान आहे आणि एकामागे एक 2 मुली झाली होती म्हणून खूप नातेवाईकांनी माझ्या आई वडिलांना सुद्धा की 2 मुली झाली आता फक्त मुली होणार, मुलं कधी होणार. आणि ती परिस्थिती राजस्थानमध्ये त्यावेळी खूप होती. मूल पाहिजे म्हणजे मुलगा पाहिजेच पाहिजे. आणि या कारणाने माझे अनेक अन्य नातेवाईकांचे सुद्धा 3 मुली, 4 मुली, 5 मुली अशा अवस्था होती. तर माझ्या आई वडिलांना अनेक लोकांनी सांगितले की तुमचे भाग्य फुटले की तुमचे 2 मुली झालेली आहे किंवा आणि तुम्ही जसं सांगितले की इनफॅक्ट जन्मापूर्वी माझ्या वडिलांनी आणि त्यांचे मित्र सुद्धा PhD मध्येच ज्युनियर इंजिनियर माझे वडील होते, त्यांचे मित्र सुद्धा होते. त्याने असेच गप्पा मारताना सांगितले होते की जरी मुलगा मुलगी झाले तर आपण संबंधी होणार. आणि मी 12वी मध्ये होती त्यावेळी ते वचन किंवा ते प्रॉमिस जे माझ्या जन्मापूर्वी दिला होता ते समोर उभा होता. आणि 12वी नंतर कॉलेजच्या दरम्यान सुद्धा प्रत्येक महिन्याला दुसऱ्या महिन्याला कोणीतरी नातेवाईक कोणता तरी रिश्ता पाठवणार आणि सगाई केली तर काय होईल, मुलगाच्या परिवारचे लोक ते निश्चित करेल की यांना पुढे शिकायचे की नाही शिकायचे. तर आता मुलगे शिकवतात अशा सुद्धा अनेकदा की तुम्ही रोका तर करू द्या. सो खूप खूप जास्त प्रेशर होता वडिलांवर की ॲटलिस्ट एंगेजमेंट होऊ द्या. पण माझ्या वडिलांनी सगळ्यांना स्पष्ट नाकारले कारण मी शिक्षणात चांगली होती. माझी सिस्टर सुद्धा शिक्षणात चांगली होती आणि म्हणून आम्ही जसे तसे कॉलेज पूर्ण करू शकले आणि नंतर जॉबमध्ये लागू शकले. खरंय खरंय. म्हणजे बरेचदा अशा अनेक आपल्या मैत्रिणी आहेत की घरचा सपोर्ट नसतो, त्यामुळे त्यांना त्यांच्या स्वप्नापासून दूर जावं लागतं. पण ते एक भाग्याची गोष्ट की तुमचे घरचे वडिलांनी मुळात सपोर्ट केला. खरंय. जसं मॅम तुम्ही आधी म्हणालात की तुम्ही RBIच्या मॅनेजर पदी विराजमान होतात, म्हणजे तसं बघायला गेलं तर एक स्थिर असं तुमचं आयुष्य होतं. मग त्यानंतर UPSCची परीक्षा लग्नानंतर देणं, विशेषतः जेव्हा तुम्ही प्रेग्नंट आहात, विशेषतः तेव्हा बायका रजेवर जातात, अशा वेळेस तुम्ही अभ्यास केला, अशा वेळेस तुम्ही ते क्रॅक केलं, काय तो अनुभव आहे? 2009 मध्ये माझी छोटी बहिणी जी आहे विधी चौधरी, ती IPS मध्ये सिलेक्ट झाली होती आणि माझ्या लहानपणाचं स्वप्न नव्हतं IAS होण्याचं, पण तिच्या स्वप्न होता. दूरदर्शन मध्ये एक उडान म्हणून सिरियल यायचे कविता चौधरी भट्टाचार्यवर, तर तिची इच्छा फक्त आणि फक्त IPS होण्याची होती आणि ती 2009 मध्ये UPSC मध्ये सिलेक्ट झाली. तुम्ही जसे सांगतात मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये चांगल्या पदावर होती, खूप स्थिर आयुष्य होता. मिस्टर माझे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्येच होते. पण कुठेतरी माझे आई वडील सुद्धा, आणि त्यांना माहीत होती की कॉलेजमध्ये मी स्वप्न बघत होती सिव्हिल सेवामध्ये जाण्याच्या, आणि माझी बहिणीने सुद्धा तिने मोटिवेट केलं, माझ्या मिस्टरांना सांगितलं आणि की ॲटलिस्ट राईट UPSC वन्स. त्यांची एकच इच्छा होती की कमीत कमी एकदा UPSC लिहा, आणि त्यावेळी मी एक्सपेक्ट करत होती.
आणि मी सांगितले की काय होणार, मुलगा कसे, म्हणजे मुलांच्या आयुष्याबद्दल काय, त्यांना कोण मोठा करणार. तर माझ्या मिस्टरांनी गमतीने सांगितले की मी हाऊस हस्बंड होतील, तुम्ही तयारी करा, अजिबात घाबरू नका, आय टेक केअर. माझी आई आणि वडिलांनी सांगितलं तुम्ही अजिबात घाबरू नका, तुम्ही तयारी करा, आम्ही सांभाळू. तीन सांभाळलेलं आहे, तर चौथा सुद्धा सांभाळू. आणि माझे सासरे सुद्धा त्यावेळी होते, त्यांनी सांगितले जस्ट डू इट, जस्ट राईट द एक्झाम. आणि त्यांनी विश्वास दाखवला की तुम्ही प्रेग्नेंट आहात, रिझर्व्ह बँकमध्ये काम करतायत, तरीही तुम्ही करू शकणार आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये सुद्धा करू शकणार. आणि मला सांगण्यास खूप आनंद आहे की माझ्या UPSC फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर झाला होता. पण माझ्यापैकी माझे मिस्टर, सासरे आणि आई वडिलांचा विश्वास आणि माझी बहिणीचा विश्वास की तुम्ही एकदा लिहिले तरी पास होता, तर ते विश्वास कुठेतरी खरा ठरला. म्हणजे जसं आपण म्हणतो की यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, तसं तुमच्या यशामागे तुमचे पती आणि तुमचं अख्खं कुटुंब होतं आणि म्हणून आज इथपर्यंत पोहोचलायत. अगदी त्यालाच धरून मला विचारायचंय की पतीची तुमच्या साथ तुमच्या आतापर्यंतच्या जर्नीमध्ये कशी होती? कारण बरेचदा तुम्ही जसं म्हणाला तुमची पोस्टिंग वेगळ्या ठिकाणी व्हायची, तुमची मुलं होती, काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्याच्या साथबद्दल एकच सांगेल की एकतर आम्ही ते बिहारचे आहे आणि मी राजस्थानची, ते कायस्थ आहे आणि मी चौधरी. तर लग्न होणे सुद्धा तशा कठीण होता, कारण मी गावातून आलेली होती आणि खूप जिकिरीने आणि कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन आम्ही लग्न केलं होतं. आणि आता एकमेकांच्या मित्र झाल्यापासून 19 वर्ष झालेले आहे आणि 17 वर्ष लग्नांना झालेले आहे. तर आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि सपोर्ट सिस्टम आहोत. आणि माझे ते मोठे चिअर लीडर्स आहे. तर मी कधीही माझी पेंटिंग एक्झिबिशनमध्ये जाऊन जरी पाहिलं तर माझ्या पेंटिंग्सला रॅप करणे, पॅक करणे, त्याला हँग करणे, ते सगळे काम ते करतात, ते पाहतात. आणि इव्हन जसे मी सांगितले की त्यांनी सांगितलं होतं तुम्ही अजिबात घाबरू नका, मी हाऊस हस्बंड होणार. तर माझी ज्यावेळी पालघरमध्ये पोस्टिंग होती त्यावेळी मुलगा मुंबईमध्येच त्यांच्या समवेत होता आणि मी तिथे आदिवासी भागात दिवस रात्र काम करायचे आणि ते कधीतरी विकेंडला यायचे. पण त्यांनी पूर्ण मला एक विश्वास आणि आश्वासन दिला होता की तुम्ही घाबरू नका, मी आहे, मुलांची सांभाळ मी बघते. माझ्या सासरे सुद्धा आमच्या समवेत होते आणि त्यांनी सुद्धा सांगितलं तुम्ही अजिबात घाबरू नका आणि कीप डुईंग द गुड वर्क. आणि सिव्हिल सेवा, लोकसेवा अशी नोकरी असते, अशी जॉब असते ज्याच्यामध्ये अनेकदा अशी अवस्था निर्माण होते ज्याच्यामध्ये आपण 8-10 दिवस 15 दिवस कंटिन्युअसली सलग बिझी होऊ शकतात आणि दिवस रात्र काम करण्याची सुद्धा अवस्था निर्माण होते. आणि तशी अवस्थेत जरी मिस्टर असे चांगले सपोर्ट नाही ना, तर खूप कठीण असतो महिला. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही त्या कॅनव्हासवरती बॉर्डर केली होती, त्यात रंग तुमच्या मिस्टरांनी. येस, आपण त्याकडे पुढे येणारच आहोत. पण त्याआधी सगळ्यांना कुतूहल वाटणारा असा एक प्रश्न असतो, तो म्हणजे UPSC क्रॅक करतो आपण आणि तो जो एक पहिला इंटरव्ह्यू आपला असतो, म्हणजे आम्ही जरी दिली नसली तरी एक वेगळं कुतूहल असतं की किती टफ असेल किंवा काय असेल. काय थोडक्यात तो तुमचा अनुभव सांगाल पहिला इंटरव्ह्यू? माझा पहिला इंटरव्ह्यू 2011 मध्ये, एप्रिल 2011 मध्ये होता आणि ते पुरुषोत्तम अग्रवाल सरांच्या चेअरपर्सनशिपमध्ये होता. त्यांच्या इतका कणखर व्यक्तिमत्व आहे, मोठे डोळे आणि म्हणजे कोणत्याही, मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर म्हणून तिथे गेली होती, कॉन्फिडेंट, तयारी चांगली होती आणि तिथे काही प्रश्नांचे उत्तर दिले आणि नंतर डायरेक्टली त्यांनी मला असे विचारले की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कशाला सोडतात. मी उत्तर दिले देशसेवा आणि मला लोकनीतीमध्ये काम करण्याची इच्छा आहे आणि अजून जसे सिव्हिल सेवेचे एस्पिरंट सांगतात की देशाची सेवासाठी काय, महिलांसाठी काय करायचे. सडनली त्यांनी माझ्या ते डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म जे असतो ते अशा टेबलवर पटकला आणि सांगितलं कशाला खोटे बोलते, तुला कळालं होतं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची तुम्ही डेप्युटी गव्हर्नर होऊ शकणार पण गव्हर्नर होणार नाही आणि फक्त IAS झाली तरीही तुम्ही गव्हर्नर होऊ शकणार. आणि खरं सांगा ना, तुम्हाला नोटवर सही करण्याची इच्छा होती आणि ते त्यांनी सांगितले आणि मी खूप घाबरून गेली होती. आय कॅन नेव्हर फॉरगेट द मोमेंट व्हेन ही सेड दॅट you are doing it because you want to become an RBI governor. आणि नंतर बाकी 4 अन्य सदस्य जे होते त्यांनी सुद्धा अनेक प्रश्न विचारले होते आणि खूप इमानदारीने त्यांचे सगळ्यांचे उत्तर दिले. बट अग्रवाल सरांच्या प्रश्न
विचारण्याची पद्धत आणि जशा पद्धतीने त्यांनी ते प्रश्न, म्हणजे माझ्या डोक्यात सुद्धा हे विचार नव्हता की असं काही की प्रश्न हा नाही. रिझर्व्ह बरोबर. बँक ऑफ इंडियाचा मॅनेजर फक्त डेप्युटी गव्हर्नर पर्यंत जाऊ शकतो आणि IAS गव्हर्नर मध्ये होण्यासाठी. आता सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे हो. गव्हर्नर एक IAS अधिकारी IAS आहे. अधिकारी. तर म्हणून ते विचार सुद्धा त्यांच्या डोक्यात येणे आणि जशा पद्धतीने त्यांनी सांगितलं ते खूप रोमांचक अनुभव आहे. खरंय खरंय. जसं आता आपण आधी म्हणालात की रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा असं म्हटलं जातं, तसा तुमचा वेगळा रंग आहे तो म्हणजे शिक्षण आता तुमचं उत्तम आहे, तुम्ही त्या पदापर्यंत आहात, पण तुमच्यामध्ये दडलेला तो एक चित्रकार आहे. त्या चित्रकाराची गोष्ट पण आम्हाला ऐकायची आहे. कसा घडला तो चित्रकार आणि आज इथपर्यंत पोहोचलाय? मी लहानपणापासून चित्र काढण्याची माझ्यामध्ये ते छंद होता, इच्छा होती आणि माझे वडील खूप सपोर्ट करायचे. त्यांनी एक म्हणजे बोर्ड आणला आणि कॅनव्हास तर त्यावेळी नव्हते, पण क्वार्टर साईजचे ते पेपर, कार्ट्रिज पेपर वगैरे, पोस्टर, खूप पोस्टर कलर, वॉटर कलर ते आणायचे आणि मी पेंटिंग खूप म्हणजे तल्लीनतेने ज्याला कडणे सांगते. एकदा 12वी मध्ये होती, फिजिक्सचा पेपर होता माझ्या. 11वी 12वी PCM मध्ये झालेलं आहे. तर 2 दिवसाचा गॅप होता आणि मी राम दरबार एक पेंटिंग तयार करणे सुरू केले आणि खूप विसरले की माझ्या फिजिक्सचा पेपर सुद्धा आहे. आईने 2दा 3दा जेवण आणले आणि ते सुद्धा विसरले. गरम झाला, थंड झाला, गरम झाला, थंड झाला, काही कळतच नाही की कोण काय सांगतो आजूबाजूला. आणि मी तशाच पद्धतीने आज सुद्धा पेंटिंग करते आणि अल्टिमेटली कारण माझी आईला आणि त्याच्यात सगळा संघर्ष आहे. त्यांना माहित होते की फिजिक्समध्ये चांगले नंबर नाही आणले तर ते लग्नाची घंटीवर आहेच. तर म्हणून आईने तो पेपर माझ्याकडून शिटकावून घेतला आणि त्याच्यामध्ये तो फाटला. आणि मग त्यावेळी मी पुढच्या एक पूर्ण दिवस रडली आणि खूप रडून एक मनात निश्चय केला, आता शिक्षण जे आहे तेच माझी प्रथम प्राथमिकता राहणार आणि पेंटिंग किंवा माझे जे अन्य छंद आहे ते ऑलवेज सेकंडरी राहणार, जोपर्यंत मी माझ्या पायावर उभी होत नाही, जोपर्यंत जीवनाचे आयुष्याचे अन्य निर्णय मी स्वतः घेऊ शकत नाही. आणि नंतर अनेक वर्ष मी कधी कधी पेंटिंग केली, पण ज्या पद्धतीने मी पूर्वी करायचे 12वी पर्यंत तसे केले नाही. आणि 2018 मध्ये ज्यावेळी माझा सेकंड मुलगा, लहान मुलगाचा त्याचा जन्म झाला, त्याच्या नाव माझ्या मोठ्या मुलगाने ठेवलेलं आहे. अच्छा. आणि त्याच्या नावाचा अर्थ अद्विन नाव आहे, ADWIN. तो एक आफ्रिकन नाव आहे. अच्छा. आणि त्याच्या नावाचा अर्थ आहे आर्टिस्ट. वा. आणि ज्यावेळी अर्थ बघितला त्यावेळी मला वाटलं हे देवानी पाठवलेला आर्टिस्ट आहे माझ्यासाठी आहे. आणि तो संकेत म्हणून मी घेतला हातात. आणि सेकंड संकेत एकाच महिन्यात आला. माझा भाऊ जे गुजरातमध्ये IAS ऑफिसर आहे, माझा लहान भाऊ, त्यांनी मला पटोला साडी गिफ्ट करण्याचा प्रॉमिस केला होता की मी गुजरातमध्ये आहे, तुमचे मुलगा मुली जे काही होणार तुम्हाला एक साडी गिफ्ट करेल पटोलाची. त्यांनी त्याच्याऐवजी काय कारणाने कॅनव्हास पाठवले, रंग पाठवले, त्याला आज सुद्धा माहित नाही. बापरे. हा कसला योगा. हा योगा तो अनेकदा सांगते कुठल्या तरी देवाचा संकेत असेल की मी तुम्हाला अमेझॉननी ऑर्डर केले आणि खूप सारे कॅनव्हास आणि कलर्स आणि ब्रशेस पाठवले. आणि म्हणजे मुलगा एकाच महिन्याचा होता आणि ते कलर आले ॲज अ गिफ्ट फ्रॉम माय ब्रदर. आणि मी नक्की केले की हे संकेत देवाचे आहे. व्हेरी ट्रू. आणि म्हणून परत मी त्याच तल्लीनतेने वेळ मिळाला नाही की मला कॅनव्हास पाहिजे आणि मी पेंट करते आता. आणि मागील 4-5 वर्षामध्ये मी 20 शोज केलेले आहे. मुंबई, दिल्ली, जयपूर, अहमदाबाद. तर खूप सुंदर प्रवास आहे पेंटिंगचा सुद्धा आणि कुठेतरी देवकृपा सुद्धा आहे. तथाच तू म्हटलं त्यांनी आणि तुम्ही तुमच्या परत चित्रकलेच्या श्री गणेश आलेला आहे. जसं आता तुम्ही म्हणालात की नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट याच्या डायरेक्टर पदी आता तुम्ही विराजमान आहात, म्हणजे तुमच्या कलेशी तुमचं प्रोफेशन पुन्हा जोडलं गेलेलं आहे. उपरवाल्याचे संकेत. काय तुम्ही त्याबद्दल काय म्हणाल? त्यांना याबद्दल माहिती नाहीये, काय नेमकं हे क्षेत्र आहे? नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स मुंबई हे मिनिस्ट्री ऑफ कल्चरचे एक सबऑर्डिनेट ऑफिस आहे. देशात आपल्याकडे 4 नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आहे. एक दिल्लीमध्ये, एक बेंगलोरमध्ये, कलकत्तामध्ये आणि मुंबईमध्ये. मुंबईमध्ये 1996 मध्ये आपण नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टची सुरुवात केली. आणि या गॅलरीमध्ये आपण कंटेम्पररी आर्टचे आर्टिस्टचे शोज करतो इथे. आणि याच्यामध्ये
खूप मोठे मोठे कलाकारांचे शोज झालेले आहे. सतीश पटवर्धन, रिनी धुमाल, ललिता लाजमी आणि अनेक आपण कॉन्सेप्च्युअल शोज सुद्धा आणतो, ज्याच्यामध्ये रवींद्रनाथ टागोर, जामिनी रॉय यांची पेंटिंग सुद्धा असते, M.F. हुसैन इत्यादीची. आम्ही इथे NGMA मध्ये खूप पेंटिंग्स खरेदी सुद्धा केलेली आहे. तर सुमारे 2000 पेंटिंग्स आणि स्कल्पचर्सचे आमच्याकडे कलेक्शन आहे, जे अत्यंत वरिष्ठ कलाकारांची आहे. आणि NGMA जे आहे विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, टुरिस्ट गाईडसाठी ओपन असते, फ्री असते. आणि बाकी नागरिकांसाठी फक्त 20 रुपये एंट्री तिकीट आहे. विदेशी प्रवासियांसाठी 500 रुपयाची तिकीट असते. इथे एक सुंदर ऑडिटोरियम सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये अनेक कलाविषयक गतिविधी होत असतात. तर इथे खूप सारी वर्कशॉप होते आणि नृत्य, संगीत, कवी संमेलन, मुशायरा, बुक लॉन्चेस, बुक रीडिंग सेशन्स. आम्ही एक पॉडकास्ट सुद्धा सुरू केलेले आहे. अनेक आउटरीच गतिविधी आम्ही करतो, ज्याच्यामध्ये आदिवासी शाळांच्या मुलांसमवेत काही गतिविधी, कलात्मक गतिविधी, किंवा ऑर्फनेजेसच्या मुलांसमवेत, मतिमंद मुलांसमवेत खूप पॅनल डिस्कशन्स होतात विविध विषयांवर. तर कला आणि संस्कृती विषयक अनेक गतिविधी होत असतात. आत्ताच 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर आम्ही महात्मा गांधीवर एक एक्सक्लुझिव्ह एक्झिबिशन आणलेली आहे, जे 15 दिवसासाठी नागरिकांसाठी ओपन होणार. मस्त मस्त. खरंय. मला असं वाटतं चित्रकला असेल किंवा तुमच्या इतर सगळ्या कला आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही कुठे ना कुठेतरी तुमचं जे क्षेत्र आहे त्याच्याशी कळत नकळत जोडले गेलेले आहात. मॅम, जशी तुमची चित्रकला तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे, अगदी तशाच प्रकारे लहानपणापासून तुमच्या बालपणीच्या गोष्टी ज्याच्यामध्ये रंगल्या, ती म्हणजे तुमची कविता. तर एक कवयित्री म्हणून कधी ती सवय लागली आणि कशा प्रकारे कविता तुम्ही रचत गेलात? मी आज तुमच्या समोर बसलेली आहे ते कविताच्या कारणाने. कारण मी 10 वर्षाची होती ज्यावेळी पहिली कविता लिहिली होती आणि वडिलांना दाखवली. त्यांनी ती पोस्ट केली. बालहंस म्हणून एक मुलांसाठी एक मॅगझिन असायचे, त्याच्यामध्ये ती पहिलीच कविता छापण्यात आली आणि त्याच्या समवेत 50 रुपयाचा एक पुरस्कार आला माझ्यासाठी. आणि ते 1994ची बाबी आहे. आणि त्याच्याने जे मोटिवेशन मिळालं, एक मॅगझिनमध्ये स्वतःचं नाव पाहणे, मैं हूँ परियों की शहजादी, मुझको प्यारी आज़ादी, आणि नीचे निधी चौधरी नाव, निधी चौधरी 10 वर्ष. आणि ते नाव विसरण्यासारखी बाबी होती. आणि वडिलांना कळालं की वेगळी आहे, काहीतरी वेगळा आहे इथे. कारण ज्या शाळेमध्ये मी शिकत होती, शासनाची सरकारी शाळेमध्ये, हिंदी मीडियमची शाळेमध्ये, तिथे एक कविता लिहून आणणे आणि नंतर एक छापली की 10 कविता कधी निघाली मला माहीत नाही, पुढची 50 कधी निघाली मला माहीत नाही. खूप कविता नंतर वर्तमानपत्रात सुद्धा येणे सुरू झाले, गोष्ट सुद्धा येणे सुरू झाले, आर्टिकल्स छापले. आणि म्हणून वडिलांना विश्वास झाला की फक्त अकॅडमिकली नाही, टॅलेंट आहे, काहीतरी वेगळा करण्याची याच्यामध्ये नक्कीच क्षमता आहे. आणि आत्ता माझे 3 पोएट्री कलेक्शन्स पब्लिश झालेले आहे. लहान मुलांसाठी 2, बचपन के गीत, जादू के बोल, जो मैंने बचपन में लिखी थी खुद ने. ते सगळी म्हणजे त्याच्यामध्ये एक मध्ये 100 कविता आहे, दुसरीमध्ये 51 कविता आहे आणि 150 कविता माझ्या लहानपणाची आहे. आणि एक दुसरी कविताचे कलेक्शन आलेलं आहे, छल करता पैमाना, ते मी कॉलेजमध्ये लिहिली होती. मॅम, माझ्यासमोर अर्थातच तुम्ही कवयित्री आहात, आमची काव्यसखी आमच्या बरोबर आहे असं मी म्हणेन. मोका भी है, दस्तूर भी है, आमच्यासाठी काही शेर किंवा कविता आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. मी तुम्हाला माझ्या लेटेस्ट कलेक्शन त्याच्यामधून काही सांगू इच्छिते. तर पहिली पोएमचे जे शेर आहे ते अशा आहे की, है मुकाम मेरा कुछ नहीं, मुझे रास्तों ने पाला है, जब थक कर चूर हुई मील के पत्थर ने संभाला है. तर याच्या मागच्या लॉजिक जे आहे ते कर्मण्यवाधिकारस्तु मा फलेषु कदाचन हे फिलॉसॉफी आहे की आपल्याला मंजिलची जास्त पर्वा न करता रस्ता जे आहे ना त्याच्याबद्दल आपला इंटरेस्ट असला पाहिजे. तर याच्यामध्ये पुढे लिहिलेले आहे की, फूल कांटे कंकर पत्थर सब रहबर बन गए, जहर पीकर जी उठा है मन मेरा शिवाला है. आयुष्यात जे काही कठीणाई येणार, जे क्षण येणार, आत्ता मला कुठेतरी वाटते की
त्याच्यापैकी चांगलं आपल्याबद्दल काही होऊ शकत नाही. जितकी जास्त कठीण परिस्थिती तितका आपण जास्त तयार होतो आयुष्य जगण्याच्या अनुषंगाने. एक दुसरा नज्म आहे त्याच्यामधला शेर परत त्याच फिलॉसॉफी की आपल्याला मंजिलची जास्त फिकर ना करता रस्त्याबद्दल जास्त इंटरेस्ट असला पाहिजे. तू मंजिल की फिक्र में भटकने से डर गया, तू मंजिल की फिक्र में भटकने से डर गया, मैं रास्तों के इश्क में भटकते खुदा के घर गया. वाह. कि जो रास्तों से मोहब्बत करने लग जाते हैं, जो काम से मोहब्बत करने लग जाते हैं, अपने आप कोई अवॉर्ड नहीं चाहिए, काही पुरस्कार नाही पाहिजे, काही चांगली पोस्टिंगसाठी अशा करायचे तशा करायचे, ते ना करता जे काम करतात त्याला इश्क म्हणून, मोहब्बत म्हणून, जुनून म्हणून करू शकता का, पॅशनेटली करू शकता का. तूने जुगनू की तलाश में तारों को देखा नहीं, मैं सूरज सा तेरे उजालों के लिए जल गया. तो ये कुछ शेर हैं. एक नज्म है औरत नाम से, और वैसे देखा जाए तो अभी हम नवरात्रों में बात कर रहे हैं, बट ये किसी और अँगल से लिखी गई आहे. याच्या मागचा हेतू होता की कुठेतरी वाटते की सगळ्या मजहबमध्ये, सगळ्या धर्मामध्ये औरतचा दर्जा जे आहे ना ते कमी आहे. तर त्याच्यावर मी हे थोडा कटाक्ष म्हणून लिहिलेले आहे. हर मजहब के लिए आँख की किरकिरी औरत, दुनिया के रहबरों के लिए नागवार रही औरत, आदम की आदमियत पर सवाल कोई उठाए नहीं, नेकी और बदी का फल खाकर गिरी औरत. अपने को मालूम है की ईसाईयतमध्ये आपण बायबलमध्ये गोष्ट आहे ते ॲपल फल का, आणि ईव म्हणून सगळे आपण इथे पडलेलो आहोत. माँ बेटी बहन बीवी का बुत बनाकर बिठा दिया, अपने वजूद को भुलाकर क्या से क्या हो गई औरत. कारण सगळ्या मजहबमध्ये किंवा सगळ्या समाजामध्ये फक्त माँ बेटी बहन बीवी या 4 रोलला सगळे समाज प्रायोरिटी देतात. पण स्त्री म्हणून काय आहे, औरत म्हणून काय करू शकते त्याच्याबद्दल कोणीही बोलत नाही. रस्मों रिवाजों रिवायतों को निभाने में मशगूल है, खुद को भूल कर आदम की करती है बंदगी औरत. आपण जे काही सगळ्या धर्मामध्ये असे कुठले तरी रीतिरिवाज आहे ज्याच्यामध्ये आपण स्त्रीला पुरुषची सबऑर्डिनेट म्हणून ट्रीट करतो. मी बोलणार नाही कुठल्या फेस्टिवलबद्दल मी बोलते, पण अनेक फेस्टिवल असे आहे जिथे आपण सबऑर्डिनेट स्टेज दिलेला आहे स्त्रीना. भूल कर आदम के रंगो ढंग ए औरत तू औरत बन, इंसानियत के घावों पर तब बने संजीवनी औरत. कारण आता मला वाटते कुठेतरी आपण ज्यावेळी स्त्री सक्षमीकरण होते किंवा महिला सक्षमीकरण होत आहे, अनेकांची अपेक्षा स्त्रियांकडून अशी आहे की ते सुद्धा पुरुषांसारखी बिहेव केली पाहिजे. आणि विशेष रूपेण लोकसेवेमध्ये, राजनीतीमध्ये जे स्त्रिया असतात त्याच्याकडून अपेक्षा अशीच असते की ते पुरुषांसारखा बिहेव का करत नाही. तर त्याच्यामध्ये मी लिहिलेले आहे की ये जो आदमी की तरह से औरतें करने लग गई है, वैसा ना करके अगर औरत बनी हुई रहे तो इंसानियत के घावों पर संजीवनी जैसी काम करेगी औरत. खरी गोष्ट. स्त्रीला स्त्री म्हणून सक्षम झालं पाहिजे, स्त्री रूपमध्ये सक्षम झाली पाहिजे स्त्री. थँक्यू. खरंय. खूप सुंदर कविता आहेत मॅम, आणि त्याचा जो अर्थ आहे तो खरा आहे. म्हणजे अगदी वास्तवाला टेकणारी अशी ही कविता आहे, वास्तवाची हात मिळवणी करणारी अशी कविता आहे. खूप सुंदर. तुमच्यातली कवयित्री आम्ही पाहिली, तुमच्यातली चित्र तुम्ही उत्तम काढतात, एक कलाकार आम्ही तुमच्यामध्ये बघतोय. एक सर्वसामान्य स्त्रिया आपला हा पॉडकास्ट बघतायत, आपल्या गप्पा बघतायत, त्यांना जर तुम्हाला सांगायचं असेल की जॉब, तुमची कला आणि तुमचं घर, कुटुंब या अर्थानं कसं हे तुम्ही बॅलन्स करता आणि कसं त्यांनी केलं पाहिजे आणि होऊ शकतं जर तुम्ही केलं तर. एक मी महिलांना नक्कीच सांगेल की कुठल्याही स्त्री जे आहे ते 50-50 बॅलन्स करू शकणार नाही. आपल्याला कधीही अशा मनात डोक्यात विचार की मी 50% परिवारला 50% करिअरला फोकस करणार असं होत नाही. कधी परिवार 90वर असतो, कधी ऑफिस 90वर असतो, कधी ऑफिस 80वर असतो, कधी फॅमिली 70वर असते. तर हे एक खूप डायनॅमिक पद्धतीने जरी आपण आपल्या कामाला आणि आपले नातेसंबंधांना पाहिले तर ते जास्त टिकू शकतात. वर्क लाईफ बॅलन्सच्या ऐवजी, बॅलन्स म्हणजे 50-50, त्याच्याऐवजी वर्क लाईफ हार्मनीवर आपण फोकस केला की खूप हार्मोनियसली आपण काम करतो का. ऑफिसमध्ये असताना, कामावर असताना तल्लीनतेने काम करा, घर सोडू द्या तिथे, आणि घरात असताना ऑफिसला सोडू द्या बाहेर. ते केला तर नक्कीच होऊ शकते.
आणि छंदाबद्दल मी हे सांगणार की मी पेंटिंग करते किंवा मी कविता लिहिते या कारणाने मी जास्त चांगली प्रशासिका सुद्धा आहेत. कारण माझ्या कामामध्ये इतका मोठ्या प्रमाणात ताणतणाव असतो. जरी मी छंद जोपासले नाहीत तर तो तणाव कुठेतरी माझ्या कामामध्ये दिसेल. बरोबर. म्हणून छंद जोपासणे हे प्रत्येक लोकसेवकसाठी उलट एक मॅन्डेटरी बाब झाली पाहिजे, जेणेकरून आपण तणावला, स्ट्रेसला खूप सुंदररित्या मॅनेज करू शकणार. खरी गोष्ट आहे. आणि अनेक असं क्षेत्र आहेत, अनेक क्षेत्रांमध्ये पुरुष प्रधान ती क्षेत्र आहेत किंवा संस्कृती अजून आहे. जसं हेही तुमचं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये पुरुष प्रधान संस्कृती होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही आज पाय रोवून उभ्या आहेत. अशा अनेक थोर स्त्रिया आहेत की पाय रोवून उभ्या आहेत. तर अशा परिस्थितीला किंवा अशा क्षेत्रांना सामोरं जाताना आजच्या ज्या नवोदित आपल्या सखी आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? मी बघितलेलं आहे आणि मी माझ्याबद्दल सुद्धा सांगते की स्त्री म्हणून, कारण सामाजिकरण तशाच आहे, आपली अपब्रिंगिंग अशीच असते. आपण घराबाहेर पडताना जरी आपण इथे आहोत ना तर आपण अशा समजून बाहेर पडतो. आणि पुरुष इथे असतात पण ते स्वतःला इथे समजून बाहेर पडतात. कुठेतरी आत्मविश्वासमध्ये आपण कमी राहून जातो. आणि ते मी सांगेल की फक्त आणि फक्त तुमच्यामध्ये विश्वास ठेवा. ईश्वरनी किंवा प्रकृतीने आपल्याला तयार करताना एक अत्यंत सुंदर इव्हॉल्ड प्राणी म्हणून तयार केलेला मी तर हे सांगेल की स्त्री म्हणून जगणे हे एक खूप देवकृपाचे उदाहरण आहे किंवा देवकृपा आहे आपल्यावर. म्हणून मनात ठेवा की तुम्ही सुंदर आहात, तुम्ही खूप सक्षम आहात, कुठेही तुम्ही कमी नाही. आणि आजच्या काळात ज्यावेळी आपण खूप आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि खूप जास्त कॉम्पिटिशनच्या काळात आहे त्यावेळी लर्निंगवर खूप फोकस ठेवा. कधीही स्वतःला एकदा IAS मध्ये आली नंतर शिकणारच नाही किंवा मी कुठल्या बँकमध्ये जॉब झाली नंतर काही वाचणारच नाही, जर्नलिझममध्ये आले आत्ता मला काय शिकायचे. तर अशी परिस्थिती अजिबात मनात ठेवू नका. खूप जास्त शिका, खूप फोकस करा सेल्फ डेव्हलपमेंटवर, पण स्वतःला कमी आखू नका. खरी गोष्ट आहे. खरं आहे. आणि हे मला असं वाटतं सगळ्या सखींसाठी, मग कुठल्याही वयातली ती आपली सखी असेल त्या सगळ्यांना हे अगदी खूप सुंदर मॅमनी सांगितलंय. मॅम, अगदी आपण आता उत्तरार्धामध्ये येतोय. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा होता तो म्हणजे अर्थात आपण UPSCला आपण जर पाहिलं तर असे अनेक आपले विद्यार्थी आहेत जे आपल्याला पाहतायत, विद्यार्थिनी आहेत की जे परीक्षेसाठी तयारी करतायत किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून स्वतःला तयार करतायत. अशांना तुम्ही काय सल्ला द्याल? UPSC किंवा अन्य कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी करणाऱ्या सर्व अभ्यर्थींसाठी एकच सांगेल की तयारी आणि शिस्त. आजच्या काळात ज्यावेळी सोशल मीडिया डिस्ट्रॅक्शनचे खूप जास्त माध्यम तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये आत्मशिस्त, वेळेपत्रक तयार करणे आणि खूप जोमाने तयारी करणे, सिलेबसला खूप व्यवस्थितरित्या वाचणे आणि त्या पद्धतीने अध्ययन करणे खूप महत्त्वाचे झालेले आहे. शिस्त शिस्त शिस्त. इफ वन वर्ड आय वुड से देन इट इज डिसिप्लिन. आणि डिसिप्लिन असेल तर नक्कीच तुम्ही करू शकणार, अन्यथा डिस्ट्रॅक्शनच्या एंड नाही आजच्या काळात. खरी गोष्ट. म्हणजे आपण अशा पण काही प्रकार ऐकतो मॅम की UPSC एक फर्स्ट अटेम्प्टमध्ये नाही झाली, सेकंड अटेम्प्टमध्ये नाही झाली, मग त्यानंतर येणारं नैराश्य असतं किंवा जो तणाव असतो आणि त्याच्यानी उचललेलं अगदी टोकाचं पाऊल म्हणजे स्वतःचा जीव अगदी आपण हे करतो. भयंकर म्हणजे ही परिस्थिती आहे. आणि अशामध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही जे म्हणालात की चिकाटी आणि जिद्द आणि स्वतःवरचा विश्वास ठेवला की तुम्ही आयुष्यामध्ये सगळं सर करू शकता. आणि मला असं वाटतं ह्याचं जितं जागतं जिवंत उदाहरण म्हणजे तुम्ही आहात मॅम. आपण मॅम, मी जसं म्हणाले सुरुवातीलाच की आपण गप्पा मारणार आहोत तशा आपण खरंच गप्पा मारल्या आणि कधी आपले प्रश्नांची एवढी लाईन पूर्ण झाली आणि आपल्या गप्पा पूर्ण झाल्या मलाही समजलं नाही. सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट मला इथे वाटते ती म्हणजे किती सुंदर मराठी तुम्ही बोलताय. म्हणजे आम्हाला अजिबात तो फरक जाणवत नाहीये. आणि मला असं वाटतं हे सुद्धा आपल्या प्रेक्षकांना खूप भावणारी ही गोष्ट आहे मॅम. अर्थातच आपण लोकमत सखीला आलात, तुमच्या एवढ्या व्यस्त वेळापत्रकातून तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात त्याबद्दल मी खूप खूप ऋणी आहे मॅम. खूप खूप धन्यवाद. आभार. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही या आपल्या सखीचा हा सगळा प्रवास ऐकलात. अत्यंत मोटिवेशनल असा हा सगळा तिचा प्रवास होता. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुमच्या मनातले काही प्रश्न असतील मेन्शन करा, त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ. आणि लोकमत सखीला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.